नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर पाहूया लाडकी बहीण योजनाबद्दल लेटेस्ट अपडेट. तर काय आहे लेटेस्ट अपडेट हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया लाडक्या बहीण योजनेमधील काय काय नवीन बदल झालेले आहेत किंवा त्याबद्दल अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण लाडक्या बहीण योजनेची माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता जसं की आपण पाहिले लाडक्या बहिणी योजनेसाठी ई-के-वाय-सी अनिवार्य केलेली आहे व त्याचबरोबर काही महिलांची ई-के-वाय-सी होत नव्हती किंवा काही महिलांना सर्व्हर डाऊनमुळं इश्यू आला. तर त्यांच्यासाठी सरकारने 31 तारखेपर्यंत ती योजना व ई-के-वाय-सी करण्याची मुदत वाढवली होती. तर आता ₹3,000 जे काही महिलांच्या अकाउंटला येणार आहेत, ते काही काहींच्या अकाउंटला आत्तापर्यंत आलेले नाही आहेत. आता 1,00,00,000 बहिणी होणार लखपती. ज्यांच्या अकाउंटला पैसे आले नाही आहेत, आता त्यांनी काय करायचं? तर त्यांनी ई-के-वाय-सी चेक करा. ई-के-वाय-सी यादीत तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा. तर तुमची ई-के-वाय-सी प्रॉपर झाली की नाही? काही वेळेस सर्व्हर डाऊनमुळे काही काहींची ई-के-वाय-सी अडकली आहे किंवा त्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही आहे. तर ते सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. तर आता ₹3,000 डायरेक्ट तुमच्या खात्यात येणार. ज्या काही महिलांनी के-वाय-सी केली आहे, त्यांना 3,000 महिन्यात खात्यात आलेले आहेत. परंतु ज्यांनी केली नाही आहेत, त्यांना 1,500 सुद्धा बँकेत आलेले नाही आहेत. तर त्यांनी हे सगळं एकदा तुम्ही नक्कीच चेक करा. ई-के-वाय-सीवर भर द्या. आता 31 तारखेपर्यंत महिन्याच्या तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पार पाडू शकता व त्यानंतर ती पूर्णपणे बंद होऊन जाईल व तुम्हाला अकाउंटला पैसे येणार नाहीत. आता सरकारने ठरवलं आहे की डिसेंबर महिन्यात म्हणजेच या महिन्यात ते ₹3,000 प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला टाकणार आहेत. तर तुम्हीसुद्धा याचा लाभ घ्या. सरकारने बहिणींसाठी आणलेली ही स्कीम तर 1,00,00,000चा जी-आर हा पूर्ण लाडक्या बहिणींसाठी जाहीर झालेला आहे. आता 18वा हप्ता म्हणजेच 18वा जी-आर देखील सरकारने काढलेला आहे. बहिणींना 1,500 नव्हे तर ₹3,000 2 महिन्यांचे एकाच महिन्यात पैसे येणार आहेत. तर काहींना बोनस म्हणून ₹2,000 देखील भेटणार आहेत. तर तुम्ही जर तुमच्या अकाउंटला आत्तापर्यंत पैसे आलेले नाही आहेत, तर असं समजून जाऊ नका की मी अपात्र असेल म्हणून माझ्या अकाउंटला पैसे आले नाही आहेत. तर तुम्ही तुमच्या यादीत म्हणजेच लाडक्या बहिणीच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही किंवा तुम्ही ई-के-वाय-सी कोठे केली आहे, तर तिथे जाऊन एकदा पडताळणी नक्की करा. काय माहीत की तुमची ई-के-वाय-सी राहिली असेल, काही-काही वेळेस सर्व्हर डाऊनमुळे ई-के-वाय-सी पुढे गेली नसेल, त्यामुळे तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील. पण आता ई-के-वाय-सी केल्यानंतर डायरेक्ट ₹3,000 तुमच्या अकाउंटला येतील व लाडक्या बहिणींसाठी सरकारने बऱ्याचशा स्कीमा देखील काढलेल्या आहेत. जसा 1,00,00,000चा जी-आर लाडक्या बहिणीसाठी मंजूर झाला, तर त्यातच मध्ये सरकारने एक मोठी घोषणा केली होती की आता ज्या महिलांना घरबसल्या त्यांचा स्वतःचा उद्योग किंवा बिझनेस करायचा असेल, तर त्यांना सरकार मोफतपणे कर्ज देणार आहेत. मोफत कर्ज म्हणजेच त्याच्यावर कुठलाही व्याज आकारला जाणार नाही व ते बहिणींना फ्रीमध्ये म्हणजे कर्जावर 0 इंटरेस्ट असं काही कर्ज देणार आहेत. तर ज्या महिलांना घरबसल्या छोटा-मोठा व्यवसाय काढायचा असेल व पैशाची कमी असेल, तर ते लाडक्या बहीण योजने थ्रू जर लाडकी बहीण योजनेमध्ये ते पात्र असतील, तर त्यांना या स्कीमचा लाभ घेता येईल. त्यांना त्यांना कर्ज मिळेल कुठल्याही व्याजाशिवाय. 0 इंटरेस्टवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्यात येईल. जर त्यांना कुठला बिझनेस करायचा असेल, तर त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. तसेच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाडक्या बहिणीबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर येतच राहील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.